बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आपण हे साडीचं कापड आणि ड्रेसचं कापडमध्ये नॉन घालून चारही बाजूने आपण या कापडांना शिलाई करून घेतलेली आहे. 2 पार्ट तयार करून घेतलेले आहेत 20 बाय 25 इंचाचे. प्रथम आपण आता हा एक पार्ट घेऊन 25 इंचावरती आपण याला फोल्ड करून घेऊया. त्यानंतर या खुल्या बाजूकडून आपण 4 बाय 4 इंचाचा दोन्ही बाजूंना बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि हे बॉक्स आपण कट करून घेऊया. आपल्याकडे जर नॉन उपलब्ध नसेल तर आपण या बॅगसाठी गोणीचा वापर केला किंवा इतरही आपल्याकडं काही कडक कापड वगैरे असेल ते वापरले तरी चालेल. यातून आपण खूप मोठी ही ट्रॅव्हल बॅग तयार करणार आहोत. आता आपण हे बॉक्स आखून घेतलेले आहेत ते आपण आता कट करून घेऊया. आपल्या आता ह्या दोन्ही बाजू कट करून झालेल्या आहेत. याच आकारात आपण दुसरा पण पार्ट ठेवून कट करून घेऊया. आता हे दोन्ही पार्ट आपले कट करून झालेले आहेत. यानंतर आपण आता बंद तयार करून घेऊ. बंद तयार करण्यासाठी 1 बाय 52 इंचाचे हे 2 नॉन पीस घेतलेले आहेत आपण आणि कापडाची रुंदी आपण 4 इंच आणि लांबी 52 इंच घेतलेली आहे. आता हे नॉन आपण या कापडात ठेवून एका बाजूने हे कापड फोल्ड करायचं. पुन्हा एकदा फोल्ड करून नॉनवरती ठेवून दोन्ही बाजूने याला शिलाई करून घेऊया आणि हे दोन्ही बंद आपण तयार करून घेऊया. हे दोन्ही बंद आपले आता तयार करून झालेले आहेत. बॅगसाठी बाहेरच्या बाजूने आपण 2 पॉकेट जोडणार आहोत. त्यासाठी कापडाला हे नॉन जोडून घेतलेलं आहे. ते आपण आता 2 इंचावरती कट करून घ्यायचं. 8.5 बाय 8.5 इंचाचे हे 2 पॉकेट घेतलेले आहेत. यामध्ये कट केल्यानंतर आपण 8.5 इंच लांबीची चेन घेतलेली आहे. ही चेन याच्यावरती उलट ठेवायची, शिलाई करून घ्यायची, पुन्हा एक दाबटीप घालून घ्यायची आणि दुसरा पार्ट ठेवून जोडून पुन्हा एक दाबटीप घालून आपण हे दोन्ही पीस तयार करून घेऊया. आता या दोन्ही पार्टला आपण चेन अटॅच करून घेतलेली आहे. चेन जोडण्यासाठी हे 25 इंचावरती आपण आता फोल्ड करून घ्यायचा आहे हा पार्ट आणि याचा मध्य आपण असा आखून घेऊया. वरच्या बाजूने 5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे. पॉकेटचा पण आपण अगोदर मध्य काढून घेऊया. वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने आपण हे पॉकेट असं फोल्ड करून जोडून घ्यायचं आहे आणि साईडच्या बाजूने आपण शिलाई करून हे चारही बाजूंना पॉकेट जोडून घ्यायचं आहे. 25 इंच रुंदीवरती आपण हे पॉकेट जोडलेलं आहे. आता हे बंद जोडण्यासाठी हा बंद असा थोडा फोल्ड करायचा आणि अर्धा बंद पॉकेटवरती आणि अर्धा पॉकेटच्या बाहेर येईल असा आपण हा बंद पॉकेटपर्यंत जोडून घ्यायचा आहे. दुसरी बाजू पण आपण याच भागाप्रमाणे तयार करून घेऊया. आता हे दोन्ही पार्ट आपले तयार करून पॉकेट जोडून तयार झालेले आहेत. आपण आता आतल्या बाजूने एक पॉकेट जोडणार आहोत. त्यासाठी आपण आता हे बंद पिनअप करून घेऊया एका बाजूचा. दोन्ही बाजूने आपण आतमध्ये पॉकेट जोडले तरी चालेल. आपण एकच पॉकेट जोडणार आहोत. आता आपण आतले पॉकेट जोडण्यासाठी 14 बाय 8.5 इंचाचा हा पीस घेतलेला आहे. त्याला नॉन जोडून घेतलेला आहे आणि चेन 12.5 इंचाची घेतलेली आहे. 3.5 बाय 2.5 इंचाचे हे कापडाचे पीस घेऊन अशा प्रकारे फोल्ड करून चेनवरती आपण याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूंना आता हे कापड जोडून आपलं चेनचा पार्ट तयार झालेला आहे. यावरती आपण ही चेन उलट ठेवून शिलाई करून घेऊया आणि जोडल्यानंतर पुन्हा एक दाबटीप घालून आपण ही चेन जोडून घेतलेली आहे. आता आपण बरोबर चारही बाजूने हा पीस वरच्या चेनचा भाग आपण असाच जोडायचा आहे
आणि तिन्ही बाजूने हा पीस आपण फोल्ड करून पॉकेट जोडलं होतं त्याच बाजूला बरोबर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। आता हे पॉकेट आपलं जोडून तयार झालेलं आहे। आता ही पिन आपण काढून घ्यायची आहे। आता आपण चैन वरच्या भागाला चैन जोडणार आहोत, त्यासाठी 2 इंच रुंदीची ही पट्टी घेतलेली आहे। याला शिलाई करून घेऊया। ही पट्टी जोडल्यानंतर आता आपण याला गोट मारून घ्यायचं आहे। एकदा फोल्ड करायचं आणि पुन्हा एकदा फोल्ड करून या भागावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे। आणि दोन्ही पीसचा गोट मारून झाल्यानंतर ही चैन आपण आता मध्ये ठेवून या दोन्ही भागांवरती आता शिलाई करून घेऊया। ही चैन आपण दोन्ही भागांच्या मध्ये जोडून घेतलेली आहे। आता हे दोन्ही भाग एकमेकांवरती ठेवून आपण या तिन्ही भागांना शिलाई करून घ्यायची आहे। खालचा भाग आणि दोन्ही बाजूंच्या या भागांना आपण शिलाई करून घेतलेली आहे। आणि आता आपण हा भाग बंदिस्त करण्यासाठी 2 इंच रुंदीची पट्टी घेऊन यावरती शिलाई करून घ्यायची आणि एकदा फोल्ड आणि पुन्हा एकदा फोल्ड करून या भाग आपण बंदिस्त करून घेऊया तिन्ही भाग। त्यानंतर आपण आता हे बॉटम तयार करून घ्यायचे आहे। बॉटम शिवून झाल्यानंतर पुन्हा आपण याला कापडाने बंदिस्त करून घेऊया। आणि आता आपण ही बॅग व्यवस्थित शिवून पूर्ण झालेली आहे। आपण आता याला सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे। बॅगला बाहेरच्या बाजूने 2 पॉकेट, आतल्या बाजूने 1 पॉकेट तयार झालेले आहे आणि भरपूर साहित्य या बॅगमध्ये आपले बसणार आहे। बॅगचे बंद पण खूप लांब तयार झालेले आहेत। आपण ही खांद्यावर अडकवून वापरू शकतो अशी बॅग आहे। याची रुंदी 8 इंच, लांबी 15 इंच आणि उंची 11 इंच शिवून तयार झालेली आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।